तर नमस्कार मित्रांनो, गावरान जेवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज शनिवार आहे आणि शनिवारी म्हणजे गणेश बाप्पाचे विसर्जन आहे आणि आपल्याकडं आज याच्या रायगडवरतून आपले सबस्क्रायबर नेहमीच म्हणजे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करणारे आणि प्रत्येक व्हिडिओ बघणारे आपल्याकडं म्हणजे त्यांची फॅमिली आले ते म्हणजे मंजुषाताई जाधव तर ते आल्या ती तर ते म्हणजे दुपारीच आले होते 3 वाजता। मग त्या रंधा धबधबा या ठिकाणी गेलो होतो तर मग तिकडं फिरून आल्यानंतर मग त्या मुक्कामी इकडं आल्या ती आपल्या टेंट हाऊसला। ते नेहमीच आपल्या सर्वच व्हिडिओ बघत राहतात आणि तर मित्रांनो तर बघू आता ते आल्या ती तर म्हणजे ते आलं ती मग बघू त्यांना विचारून का हा वातावरण आमच्या परिसरातला कसं आहे, तुमच्या रायगडमध्ये कसं आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून आमची म्हणजे ओळख झाली आणि त्यांची फॅमिली चालू फिरायला इकडं। त्यानं बरेच म्हणजे मला फोन येतात का बा तिथं तुमच्या तिथं लई जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये मग राहण्याची काही जंगलामध्ये कसं राहायचं भीती वाटत आहे। मग काही म्हणतात आमच्या मुली येते तर मग तिथं भीती वाटत असन तर आपलं घर पण जवळच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवतोय घर आहे आपलं जवळच आहे। आणि मग त्यांच्याबरोबर त्यांची एक मुलगी आहे तर ती पण आले, मग त्या 2 लेडीज आणि त्यांचे मिस्टर। मग बघू आज आपण त्यांच्याकडूनच का तुम्हाला वातावरण आवडलंय का नाही आवडलं। आता मित्रांनो मी पण आता जेवण करणार आहे, हे बघा माझं पण चाललंय आता जेवण करायचं काम। तर या मित्रांनो तुम्ही पण जेवण करायला परत म्हणशाल का तुम्हाला आम्हाला बोलवलं नाही। तर मित्रांनो आता नाही का आपले जे रायगडवरतून जे पाहुणे आले होते ना तर ते हे 3 आहेत, त्यांची फॅमिली आहे पूर्ण, त्यांची मुलगी आहे ही आणि इकडं आता आपण चिकन बनवलंय त्यांच्या मुलीसाठी, अंडा करी बनवले। तर हे बघा आता जेवतात ते। हा ते तिकडं अनुश्री आहे, आयुष आहे, आपली मॅडम पण आहे, पण मग मॅडम माळकरी आहे आपली। आणि इकडं मी पण ताट वाढून घेतलंय आणि जेवण कसं आहे? छान आहे। हा ना, अगदी गावरान जिवाळ्याप्रमाणे जेवण आहे। हो ना, खूप टेस्टी आहे। दीदी तुझं? तर तिला पण आपण अंडा करी दिली होती। वातावरण तर एकदम जबरदस्त आहे। बापरे खूप थंडी वाजते। थंडी आहे ना इकडे? नाही मला पण इथं नाही का बरेच जण आले मग ते म्हणतात का फॅन पाहिजे, तर संध्याकाळची एकदम थंडी वाजत आहे त्याच्यामुळे फॅनची पण गरज येत नाही, नाही का? फॅनची गरजच भासत नाही, मच्छर सुद्धा नाही। तर आपल्याकडे जे नाही का पाहुणे आले होते रायगडचे तर त्यांना भेटायला आता मारुती दादा पण आले ते। मग आता सकाळी पोहे बनवले होते, मग आता चालू आहे त्यांचा पोहे खायचं काम। रात्रीच्या पाऊस लय होता ना, तुम्ही बरोबर फसावला, तुम्ही आलेच नाही रात्री। मला गाडी सोय नाही आणि पावसाची मला येतात नाही आला रात्री। आणि ते पाहुणे म्हणजे आपल्यात नाही का प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात आणि प्रत्येक व्हिडिओ न चुकता पाहतात ती। परत जेव्हा जेव्हा लाईव्ह राहील तेव्हा पण ते आवर्जून येतात ती। तर अशी माणसं जर म्हणजे आपली फक्त यूट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली आणि ते आता स्वतः डायरेक्ट भेटायला म्हणून आले होते आणि इकडं फिरायला पण आले होते, दोन्ही म्हणजे दोन्ही कामं झाले। तर असे माणसं जर आले लयच म्हणजे आनंद एवढा वाटत। आपली अशीच ओळख असताना फक्त माणसं येतात आणि एकदम घरच्या वाणीच आपण त्यांना पण हे करतो। हा पहिल्यांदाच भेट झाली। हा तुम्ही फिरायला गेलता? अगदी नावाप्रमाणेच गावरान जिवाळा आहे। हो ना, हो घरच्या सारखीच अगदी सगळी सोय, सुंदर अगदी निसर्गरम्य वातावरण, छान
ताई पण खूप छान आपल्याला सेवा करतात कधी घरच्यासारखं सगळं. नाही आता बाकीचे काय म्हणतात माहितीये का बा मग इथं लेडीज आलो इकडं जंगल वाटत एकदम तर मग लेडीज भीती नाही, काहीच नाही. अगदी छान निसर्गरम्य वातावरणात गाडीचा प्रवास पण असा वाटतो संपूच नाही. इतका छान वातावरणात गाडीने येताना पण वातावरण छान वाटतं, सुंदर वाटतं. ते बऱ्याच जणांनी म्हणजे मला कमेंट केल्या होत्या किंवा मग फोन केल्यावर सांगतात का आम्ही लेडीज आहे, मग आमची सुरक्षेची व्यवस्था काय. आता तुम्ही रात्री टेंट हाऊस मध्ये कसलीच भीती नाहीये, अगदी बिनधास्त यायचं सगळ्यांनी इथे. आता आम्ही पहिल्यांदाच आलो पण आम्हाला काहीच वाटलं नाही. मस्त झोप लागली. नाही, ज्याला जास्त भीती वाटत असेल ना हा तर आम्हाला भीती वाटते. मग पिक्चर सर आम्ही आपला आमचा टेंट त्यांचा दार लावून देऊ. टेंट खाली आम्ही त्यांच्या रस्त्यासाठी बसून यायचं नाही का, है का नाही? जवळच त्यांचं घर आहे त्यामुळे भीतीचा काही प्रश्नच नाही. आणि त्यांच्या सगळ्या पूर्ण फॅमिली आहे इथे. आणि जोपर्यंत आपले पाहुणे येते समजा. नाही आहे. आणि हे पण समुद्र काय धरण आहे. जालक निवड आहे सर. मग इथं मध्ये असं काय होतं सगळं इकडनं पाणी आहे इकडनं रस्ताच नाही आपल्याला यायला. फक्त एकच रस्ता आहे ना. कोणी समजा दारुड्या वगैरे कोणी जर हे त्रास जर द्यायला आला तर रहदारी जास्त नाहीच आहे इथे त्यामुळे सगळं कसं क्लिअर आहे. कोणाची भीती नाही, काही नाही. आणि आपल्याकडे कसं 3-4 कुत्रे आहेत त्याच्यामुळे भीतीच नाही कशाची. कुत्रा पण रात्रभर इथे एक बसलेला होता आणि असं कसल्या श्वापदांची कशाची भीतीच नाहीये इथे. छान आहे. उलट धगधगीच्या आणि अशा शहरी वातावरणापेक्षा खूप निवांत आणि चांगलं ठिकाण आहे. खूप सुंदर वाटतं राहायला. भीती आणि तुम्ही एवढ्या दोघे जण एवढे प्रॉपर इथले राहणारे आणि तुम्ही प्रत्येकाला एकदम स्थिर आहात की कुठली काही आपत्ती आली तरी पण त्याला सामोरं जायला तयार आहात. तर मग त्याचा प्रश्नच येत नाही ना सिक्युरिटीचा. आम्ही काय करायचं नाही का.